हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रंजिता. तर गाईज, आज मी बनवणार आहे टमाटाचं सार किंवा टमाटाची कढी. तर गाईज, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे टोमॅटोचं सार आणि झटपट बनणारी रेसिपी आहे. तर बनवायला सुरुवात करते. त्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. पहिलं मी टमाटर घेतलेले आहे, उकडून घेतलेले टमाटर आहे. पाहू शकता, असे उकडून घेतलेले, त्याची अशी सालसुद्धा निघालेली आहे. त्याचं पहिलं थोड्याशा पाण्यामध्ये टमाटर उकडून घ्यायचं आहे. तर गाईज, त्यासाठी लागणारे साहित्य, पहिलं वाटण्यासाठी लागणार आहे ओलं खोबरं. मी कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत, लसूण घेतलेली आहे, आलं आणि मिरची ते वाटण्यासाठी घेतलेलं आहे. वाटणाचा वापर करणार आहे. बिना वाटणाचं सुद्धा सार बनतं. सार वेगवेगळ्या पद्धतीने बनतं, पण मी जे बनवणार आहे वाटण घालून टमाटरचं सार बनवणार आहे. तर त्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. इथे मी तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी. इथे मी बेसन घेतलेले आहे, 2 चमचे बेसन, हिंग आणि मेथीदाणा, राई, जिरा. ही मी सुकी मिरची घेतलेली आहे फोडणीसाठी, कढीपत्ता, मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद. ते सर्व सामग्री घेतलेली आहे. आता बनवायला सुरुवात करते. तर गाईस, पहिलं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे टमाटर आहे त्याची साली काढून थोडंसं वाटून त्याला परत चालून घ्यायचं आहे चालणीने. तर गाईस, मिक्सरमध्ये पहिलं मला हे वाटून घ्यायचं आहे. पहिलं मी हे इथे वाटून घेणार आहे सर्व. अगदी सोपी रेसिपी आहे टोमॅटो सारची. आता मी मिक्सरमध्ये वाटून घेते पटापट. असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर गाईज, असं सारासाठी वाटून घेतलेलं आहे. आता असं वाटून घ्यायचं आहे. तर आता मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये हे जे मी तूप घेतलं आहे ते घालायचं आहे. तूप गरम होईपर्यंत हे टमाटर काढून घेते. पाण्याचा वापर करणार आहे, पाणी फेटायचं नाही, वापर त्याचं करायचं आहे. तर हे जे टमाटर त्याची साली काढून त्याला सुद्धा वाटून घ्यायचं आहे. तर ते पण सुद्धा वाटून घेते. असे 5 टमाटर घेतलेले आहेत सारासाठी आणि त्याचे असे साली काढून घ्यायचे. तर गाईस, इथे तूप आहे ते गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये घालायचं आहे मेथीदाणा घालायचं आहे पहिलं, त्यानंतर राई, त्यानंतर जिरं आणि त्यानंतर बाकी हे मिरची आहे, लाल मिरची घेतलेली ती घालायची. त्यानंतर कढीपत्ता, व्यवस्थित फोडणी करून घ्यायचे. आणि त्यानंतर घालणार आहे हिंग. आता त्यामध्ये घालायचे लाल मिरची पावडर. व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे मसाले. त्यानंतर घालायचे हळदी, मीठ. हे सर्व सामग्री घालून घ्यायचे फोडणीसाठी. त्यानंतर घालायचं वाटण. इथे मी वाटून घेतलं होतं ओलं खोबऱ्याचं, ते वाटून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. आता हे वाटून तेलामध्ये परतेपर्यंत टोमॅटो आहेत ते वाटून घेते. असं छान झणझणीत फोडणीची तयारी करून घ्यायची पहिल्या अगोदर साराची, टोमॅटो साराची. तसं मी तयारी करून घेतलेली आहे. आता मी टोमॅटो वाटायला घेते. टमाटर ते असे सोलून घ्यायचे पटापट. तर मी टमाटर ते सोलून घेते. एकदम सोपी रेसिपी आहे टोमॅटो सारची. खूप दिवसांनी मी बनवायला घेतलेली आहे. रोज काय बनवायचं हे खूप मोठं टेन्शन येतं. तर म्हटलं आज टोमॅटोचं सार बनवावं. टोमॅटो सार सर्वांना आवडतं. जसे दही कढी आवडते तसे टोमॅटो सारसुद्धा आवडतं. आता मी ही साली काढून घेतली आहे. तसे टोमॅटो सोलून घ्यायचे पहिला बघा आणि आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. तर काही असं मी मीडियम साईजमध्ये कट करून घेतलं आहे. तर लवकरच वाटून जाईल. टोमॅटो वाटले जातील. असे छोटे मीडियम साईजचे कट करून घेतले त्याला असे तुकड्यांमध्ये. आता त्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेते. आता इथे फोडणीसुद्धा शिजायला आलेली आहे. तर आता यामध्ये मी हे जे बेसन घेतलेले ते वापरायचं, ते वापरून घेते आणि त्याला वाटून घ्यायचं.
बेसन घालून मी वाटणार आहे याला. तर काय जसं मी टमॅटो वाटून घेतलेले आहेत त्याला चालून घ्यायचे चालणीमध्ये. तर मी पटापट त्याला चालणीमध्ये चालून घेते. गाईस असं मी चालणीमध्ये चालून घेतलेलं आहे, पाहू शकता. असं चालून घ्यायचं. आता हे असं प्युरी त्याची तयार करून घेतलेली आहे. आता ते आता फोडणीमध्ये घालायचे. तर गाईस इथे छानपैकी मसालासुद्धा शिजलेला आहे, पाहू शकता. पहिला अगोदर मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हे वाटलेलं टमाटर आहे प्युरी त्याची ते वापरायचे आहे. टमाटरमध्ये बीटरूट किंवा गाजर घेऊन ते सुद्धा आपण घेऊ शकतो. बीटरूटने टमॅटोच्या सारला कलर छान येतं आणि तसंसुद्धा ते पौष्टिक आहे, तर त्याचा वापर करू शकतो. पण मी नाही केलेला आहे, मी फक्त टमाटरचाच वापर केलेला आहे. टमाटरचं सार वेगवेगळ्या पद्धतीने बनतं, वेगवेगळ्या प्रकारचं बनतं. आता मी ज्या प्रकारे बनवते ते वाटण घालून बनवत आहे. आता यामध्ये घालणार आहे टमॅटो, वाटलेले टमॅटो. असं छानपैकी झणझणीत बनवायचं आहे टमॅटोचं सार. जेवढं आपल्याला प्रमाण लागणार आहे साराचं तेवढं पाणी घालून त्याला बनवायचे. आता याला उकळ येईपर्यंत असं ढवळत राहायचं, कारण त्यामध्ये बेसन वापरलेलं आहे. बेसन थोडं घट्ट पण येण्यासाठी मी वापरत आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. तर गाईस असं छानपैकी उकळ आलेली आहे. आता याला थोडं 5-10 मिनटं शिजवायला ठेवायचं आहे. त्याला मी 5-10 मिनटं शिजवायला ठेवते. तुम्हाला मी 5-10 मिनटानंतर भेटते. तर गाईस टमॅटो सार शिजेपर्यंत त्यामध्ये थोडंसं साखर वापरणार आहे. ते मी घालायची विसरली, तर आता मी त्यामध्ये साखर घालते. अगर गुळ असेल तर गुळाचा वापर करू शकता. आता याला थोडा वेळ शिजवायला ठेवते. तर गाईस असं छानपैकी टमॅटोचं सार झालेलं आहे, पाहू शकता. एकदम टेस्टी आणि असे फोडणी घालून बनवलेलं आहे. त्यामध्ये थोडी आणखी कोथिंबीर घालते. तर हे सार झालेलं आहे टमॅटोचं. तर अशा पद्धतीने बनवून बघायचं आहे. तुम्ही तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवून घ्या टमॅटोचं सार. एकदम झटपट बनणारी रेसिपी आणि एकदम टेस्टी. असं पाहू शकता किती छान अशी रेसिपी झालेली आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते टमॅटो सार कसं झालेलं आहे. एकदम छान झालेलं आहे, एकदम झणझणीत. गॅस आता बंद केलं. तसं टमॅटोचं सार काढून घ्यायचे. टमॅटो सार जिरा राईस बरोबर छान लागतं खायला. जिरा राईस बनवायचं आणि त्याबरोबर खाण्यासाठी घ्यायचं. तर असं झालेलं आहे टमॅटोचं सार. तर गाईस तुम्हाला रेसिपी कशी वाटली पटापट कमेंट करा त्यावरती. तर गाईस तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.